महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केलं. ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं ही महाराष्ट्राची जनभावना आहे. दोघांच्याही भावना गांभीर्यानं घेऊन पुढे गेलं पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय. पुढे जाताना आता भूतकाळाचा विचार करायचा नाही. कुणी काहीही बोलू द्या, आम्हाला मागे वळून बघायचं नाही असं आम्ही ठरवलंय असं राऊत म्हणाले. राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेतल्या गर्भातला आहे आणि सकारात्मकता ठेवा असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिलाय असं राऊतांनी सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर काहींना भीती वाटत असेल. दोन भाऊ एकत्र आल्यावर शिंदे सेनेच्या नशिबी शून्यच येणार आहे. उद्धव आणि राज एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. सामनातनं पुन्हा मनसेसोबतच्या युतीचे संकेत देण्यात आलेत. वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण आहे. मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं भाष्य सामन्यातून करण्यात आलंय. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर्स चांगले चर्चेत आले. उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांना मातोश्रीवरती येण्याचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुण्यातील AI संबंधित विषयावरती चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. गेल्या 15 दिवसातील काकापुतण्यांमधली ही तिसरी भेट आहे. साखर संकुलातील बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांची वेगळी बैठक पार पडली. दोघांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र स्वतंत्र बैठकीतील चर्चेची अद्याप माहिती गुलदस्त्यात आहे. शरद पवारांसोबतच्या भेटीवरती अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार संस्थाध्यक्ष आणि मी ट्रस्टी म्हणून बैठकीला एकत्र येतो. काही विषय राजकारणाच्या पलीकडे असतात. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेनं विरोध केला. सरकारनं GR मधनं सक्ती हा शब्द काढून टाकावा अशी मागणी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झालाय. एकनाथ शिंदे शिवमेळाव्यासाठी सोलापुरात हजेरी लावणार होते. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवमेळाव्याचं आयोजन केलं होतं. मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. अधिकाधिक गाव खेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब असल्याचं दिसलं. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनीच या मेळाव्याचं आयोजन केलंय. मात्र फोटो वगळल्यामुळे चर्चांना उधाण आलं. आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत आम्ही मित्रपक्षांसोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी जाहीर केली. CM DCM युतीबाबत पक्षांना आदेश देतात, मात्र त्यांची पाठ फिरली की मित्रपक्ष विरोधकांना मदत करतात असा आरोपही गावित यांनी केलाय. वसईच्या पारनाका इथल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती भाजपनं निषेध आंदोलन केलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणातनं देशाची फसवणूक करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तर 6 आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज पुन्हा त्याला बीड न्यायालयात हजर केलं जाईल. त्यामुळे कासलेला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागलेत. 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 99,400 रुपयांवरती गेले. चीनच्या खरेदीचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावरती झालाय. जळगावात सोन्यानं उच्चांकी दर गाठला. नाशिक महापालिकेच्या गेटवर मनसेकडनं आंदोलन करण्यात आलं. पालिकेच्या गेटवरतीच मनसेनं घंटानाद आंदोलन केलं. दत्तक नाशिकच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. आजूबाजूच्या अनेक गावातील पाणीसाठे दूषित झाले, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या विरोधात आवाज उठवल्यानंतर शरद पवारांनी याची दखल घेतली. येत्या 23 एप्रिलला पवार शिरूर दौऱ्यावरती येणार असून ते पाहणी करणार आहेत.
अकोल्याच्या उगवा गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महिना पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पाणी चोरी होत असल्यामुळे नागरिकांवरती पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावात केवळ 21 फूट पाणी शिल्लक राहिले. दररोज 12.5 MLD पाण्याचा उपसा होतो. मात्र पाणीपुरवठा करणारी यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे. त्यामुळे 14 वॉर्डातील नागरिक तहानलेले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी शहरामध्ये तब्बल 550 बोगस मतदारांच्या नोंदणीच्या प्रकरणावरती बीड जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना 8 मे पूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. सांगलीमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर 108 नंबरवरती फोन करत रुग्णवाहिका मागवण्यात आली. मात्र रुग्णवाहिकेच्या ब्रेकच लागत नसल्यामुळे पाठीमागच्या चाकात दगड लावून अँब्युलन्स थांबवण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरलं. रायगडमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील आंबा नवी मुंबई एपीएमसी मार्केट आणि पुणे मार्केटला विक्रीसाठी रवाना झालाय. दुसऱ्या टप्प्यातील आंबा स्थानिक व्यापारी श्रीवर्धन म्हसळा या राज्यमार्गावरती स्टॉल लावून विक्री करताना दिसत आहेत. तांडा वस्ती सुधार योजनेनं प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येतात त्याला आम्ही मान्यता देतो. तक्रार करणाऱ्या आमदारांनी याबाबत पडताळणी करावी असं वक्तव्य मंत्री अतुल सावे यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फर्स्ट लुक समोर आलाय. मालवणमध्ये 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आलाय. पुतळ्याची निर्मिती पद्मभूषण राम सुतारी यांनी केली आहे. सिंधुदुर्गातल्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येतोय आणि या पुतळ्याचं जवळपास संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. वाढत्या तापमानाचा सागरी मासेमारीवरती परिणाम होताना दिसतोय. अनेक मच्छीमारी बोटी बंदरामध्येच थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे बोटिंगचा डिझेल खर्च वाढत असताना दुसरीकडे मासे देखील मिळत नसल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले. रायगडच्या रोहा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच्या रोहा तालुका अध्यक्षपदी अमित घाग यांची निवड झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार त्यांचं स्वागत केलं. एकमेकांना पेढे भरवत फटाके वाजवत जल्लोष केला. दरवर्षी पार पडणाऱ्या प्रतिष्ठेच्या खेड केसरी कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये व्यंकोबा मैदानचा तगडा पैलवान प्रणव बोत्रे यानं दमदार कामगिरी करत यंदाचा खेड केसरी किताब पटकावला. लासलगावच्या निफाड नैताळे गावातील ऐतिहासिक 12 पोस्टाच्या पाकिटावरती झळकलेलं आहे. तर मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12वाची दखल घेतली होती. प्रसार करावा लागणार आहे की बाबा ही जी काही विकृती आहे ती विकृती कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबली पाहिजे. आणि जर कुणाच्या बद्दल अशी काही शंका कुशंका असेल तर पोलिसांना ताबडतोब जर कळवलं तर या गोष्टीला आळा घालणं हे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. किंवा कुणी जर छेड काढत असेल तर न घाबरता त्यांनी त्याची कंप्लेंट, त्यांचं नाव एक वेळ आम्ही गुप्त ठेवू परंतु कंप्लेंट आली पाहिजे. कंप्लेंट आल्यानंतर त्यांचं नाव गुप्त ठेवून संबंधित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण त्याच्यामध्ये काहीतरी ते गुंड प्रवृत्तीचे होते, मग आपण कंप्लेंट केली तर आपल्या आईवडिलांना त्रास होईल वगैरे अशा प्रकारच्या साधारण माहिती ऐकायला मिळालेली आहे. आणि त्यामध्ये पालकमंत्री म्हणून जे लक्ष घालायला पाहिजे ते आम्ही घातलेलं आहे. स्वतः राज्याच्या प्रमुखांनी पण ह्याची गंभीरतेने नोंद घेतलेली आहे आणि स्वतः त्यांच्या आईने एकनाथराव शिंदेंनाच पत्र लिहिलेलं असल्यामुळं शिंदे साहेबांनी पण ती गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. आणि आता पुन्हा पाहूया दुपारच्या 100 बातम्या. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या चांडोली गावच्या यात्रेमध्ये चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं गेलं. चिमुकल्यांच्या या जिगरबाज खेळानं बैलगाडा घाटातल्या थरारानं चिमुकल्यांना कौतुकाची थाप मिळाली. नाशिकच्या दर्गा अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणाऱ्या सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र पालिकेनं संपूर्ण दर्गा अतिक्रमित असल्यामुळे जमीनदोस्त केलाय. मात्र या प्रकरणी पालिकेला कोणतीही नोटीस आलेली नव्हती. तहान भागवण्यासाठी थंडावा मिळवण्यासाठी अनेक जण बाजारातला बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात. मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगला असेलच असं नाही. बर्फ बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात. त्यामुळे पोटाचे विकार जळण्याची शक्यता अधिक आहे असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं.
राज्य सरकारच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाहीये. जिल्ह्यात 61,834 शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4,115 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळालाय.